हॅलो मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, आज आपण जरा एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे आजच्या धकाधकीच्या जीवनातला सगळ्यांच्या अगदी जवळचा आणि सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे योगशास्त्र. योगाचा प्रचार व प्रसार कसा झाला, त्याच्यामुळे होणारे फायदे कसे किंवा त्याचा आपल्याला उपयोग कसा आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला योगशास्त्रातून शिकायला मिळतात. तसं तर हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला योगशास्त्राची योगशास्त्राची देणगी दिलेली आहे. परंतु आपण या आधुनिक विज्ञान युगात ज्याला आपण मानसशास्त्र म्हणतो, त्याच्यात मनाच्या काही संकल्पनांचा अभ्यास आहे. तर त्याच्यावरही सोल्युशन म्हणून हे जे आपलं ऋषीमुनींनी दिलेलं योगशास्त्र फार महत्त्वाचं आहे. आणि हे योगशास्त्रात नेमकं काय, तर ह्या योगशास्त्रात आपले आद्य योगशास्त्र रचनाकार महामुनी श्री पतंजली यांनी एक मोठी म्हणजे योगशास्त्रातून एक मोठी देणगी दिलेली आहे. नेमकं त्या गोष्टी कशा तर लक्षात घ्या. संसार करताना आपण निरोगी व स्वस्थ राहण्यासाठी नियमित योगाभ्यासाला दुसरा पर्याय नाही. संसार करताना बऱ्याच अडचणी आपल्याला येत असतात. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं. बऱ्याचशा अडचणी आपल्या मानसिक असतात, शारीरिक असतात. तर ह्या सगळ्या अडचणींसाठी प्रत्येकाला काही ना काही प्रमाणात मेडिसिन घ्यावं लागतं. आणि म्हणून गोळ्या औषधांचा हा खर्च आपल्याला टाळायचा असेल तर आपल्याला योगाशिवाय पर्याय नाही. दुसरी गोष्ट, आपल्याला आपल्या घरातील वातावरण नेहमी प्रसन्न व आनंदी ठेवायचं असेल तर प्रत्येकाने नियमित कमीत कमी पाऊण तास योगा करणं गरजेचं आहे. आपण पाहतो की घरात एक जरी व्यक्ती आजारी पडली तरी संपूर्ण कुटुंब त्यामागे धावपळ करत असतं. सगळ्यांचीच त्याच्यात विचारसरणी वेगवेगळ्या विचारांवर जात असते आणि मग प्रत्येकाला त्याच्यातून काही ना काही थोडाफार त्रास होत असतो. आणि म्हणूनच आपल्या या शारीरिक मानसिक सर्वच त्रास जो काही आहे हा वाढलेला असतो. आणि हा त्रास कमी करण्यासाठी आपल्याला योगाभ्यासाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. कधीतरी थोडाफार त्रास झाला आणि आपण थोडंफार मेडिसिन घेतलं ती गोष्ट वेगळी आहे, परंतु नेहमीच औषध घेणे हे फारच घातक आहे. म्हणून नियमित योगाभ्यासाने ते आपल्याला टाळता येणार आहे. तसेच संसारातील विविध जबाबदाऱ्या पार पाडताना आपलं शरीरही खराब होतं, थकतं, मन व्यथित होतं, काही वेळा तर मनात वेगवेगळे विचार येतात. अशावेळी आपण जर नियमित योगाभ्यास केला तर शरीरही निरोगी राहते व मन संस्कारक्षम बनते. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या शारीरिक बऱ्याच गोष्टी ह्या मनावर अवलंबून असतात. अगदी आपल्या मनात गोष्ट आली तर मग आपण ती करत असतो. म्हणजे शरीर आणि मन हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण मग ह्या दोघं बाजूंना जोडणं तर हे मेन काम योगाचंच आहे. कारण योगा हा शब्द योग या योग म्हणजे जोडणं, पण यूज ह्या संस्कृत धातूपासून योग हा शब्द तयार झाला आहे. आणि मग जोडणे म्हणजे नेमकं काय जोडणे किंवा मिलन घडवून आणणे. कोणाचं मिलन घडवून आणणे, तर शरीर आणि मन यांचं मिलन घडवून आणणे. म्हणजेच थोडक्यात मनुष्यत्वापासून आपल्याला देवत्वापर्यंत जाण्यासाठी जो मार्ग आहे त्याला योगाशिवाय पर्यायच नाही. आणि म्हणून आत्माचं परमात्म्याशी मिलन करणे म्हणजेच आपल्याला व्यावहारिक जीवनातून आपल्याला आध्यात्मिक जीवनाकडे जायचं असेल तर आपल्याला योगाशिवाय पर्याय नाही. योगशास्त्राचं फार महत्त्व आहे, परंतु आपण बघतो की आज बरेच लोक ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद हे सगळं घेत असतात. परंतु ह्याच गोष्टी आपण योगशास्त्राने जर योगा केला, योगाचे सगळेच नियम आपण पाळले तर ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्याच्याने आपल्याला साईड इफेक्ट्स होणार आहे ते सगळं कमी होणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन घडवून आणायचं आहे. शरीर मन यांना जोडून घ्यायचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी योगाभ्यासाचा आपल्याला प्रचार करायचा आहे. तसंच शरीर मन ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्हाला माहिती आहे आपल्या मनावर म्हणजे आपल्या शरीरावर जास्त मनाची पकड आणि पगडा असतो. आणि मग ह्या गोष्टी जर आपल्याला थोड्या चांगल्या पद्धतीने घडवून घ्यायच्या असेल तर योग फार महत्त्वाचा आहे. आता पुढे मी असं सांगू इच्छिते आपल्याला की योगापासून काय काय फायदा होत असतो. तर लक्षात घ्या, योग म्हणजे आता बरेच जण म्हणतात योग म्हणजे काय, फक्त व्यायाम किंवा काहीतरी आसनं करायचे
आणि नंतर मग प्राणायाम म्हणजे फक्त काही श्वास घ्यायचा सोडायचा वगैरे ह्या क्रिया. पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की ह्या योगात फक्त आपल्याला व्यायाम करायचा नाही आहे. आपले पतंजली मुनींनी आपल्याला अष्टांग योग सांगितला आहे आणि त्या अष्टांग योगात त्यांनी यमनियमापासून समाधीपर्यंत अगदी आपल्या जीवनाचं एक सुंदर असा मार्ग सांगितलेला आहे. परंतु त्या मार्गात आपण यमनियमापासून आपण समाधीपर्यंत जरी नाही पोचलो, पण कमीत कमी आपण आसन, प्राणायाम आणि ध्यान ह्या गोष्टी जरी आपण करत राहिलो, तरी आपल्याला आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याचा आपल्याला अनुभव येणारच आहे. तर योग म्हणजे फक्त काही व्यायाम किंवा श्वास घेणे सोडणे नव्हे. यात मुख्यतः अष्टांग योगाचा उल्लेख तर आहेच. अष्टांग योगात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांचा उल्लेख केला गेला आहे. आता आपण मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे आणि त्याला समाजात राहावंच लागणार आहे. म्हणून समाजातले बरेचसे नियम आपल्याला पाळावे लागतात. म्हणजेच यमाचे नियम आपण पाळत असतो. तर यम नियमांमुळे वर्तन, वागणूक सुधारून नित्य जीवनाला आपल्याला सरलता मिळते, पावित्र्य मिळते. नियमामध्ये आपण आपले स्वतःसाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी जे काही नियम आहेत ते सगळे आपण पाळत असतो. तसं आसन हा महत्त्वाचा घटक याच्यासाठी आहे की आपल्या पचन संस्था, उत्सर्जन संस्था या आसनामुळे सुधारतात. तसेच विविध प्रकारच्या आसनामुळे प्रत्येक अवयव चांगल्या रीतीने कार्यरत होतो आणि लवकर थकत नाही. म्हणजेच आपल्याला नेहमीच फ्रेश वाटत असतं. पुन्हा प्राणायाम म्हणजे नेमकं काय, तर एक प्राणिक ऊर्जा वाढते आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढते. श्वसन संस्थेचे आजार कमी होतात. तसेच ध्यान. आता ध्यान म्हणजे काय, तर ध्यानमुळे आपल्याला नियमित ध्यान केलं तर आपलं मन एकाग्र व शांत होतं. जीवनात अनेक वेळा असे प्रसंग येतात की काही निर्णय घेताना आपल्याला विचार करावा लागतो किंवा अचानक काही इन्सिडेंट्स घडला तर आपल्याला निर्णय घेता येत नाही आणि अशा वेळेस आपल्याकडनं काही मोठी चूक पण घडू शकते आणि म्हणून या सगळ्या गोष्टींवर आपल्याला विजय मिळवता येईल ज्यावेळेस आपण योगाभ्यास करणार, ध्यानाचा अभ्यास करणार. नियमित ध्यानाची सवय असल्यास योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतो आपल्याला. आणि म्हणून यावरूनच एकंदरीत आपल्याला असं लक्षात येतं की आपण नियमित योगासन, प्राणायाम, ध्यान इत्यादी केले, तसेच आहार व्यवस्थित ठेवला तर आपण आजारीच पडू शकत नाही. आणि म्हणून आपण दररोज पाऊण तास का असेना आपण योगाभ्यास केलाच पाहिजे की ज्याच्याने आपल्याला आपल्या संपूर्ण आपला स्वतःचा मानसिक, शारीरिक, बौद्धिक विकास घडून येणारच आहे आणि या विकासावरच आपलं संपूर्ण ध्येय आहे. आणि म्हणूनच आपण आपल्या स्वतःसाठी एक आत्मचिंतन केलं तर आपण दिवसाचे 24 तास सतत आपली धावपळ चालत असते आणि मग ह्या 24 तासात आपण आपल्या शरीराकडे परमेश्वराने एवढे छान शरीर आपल्याला दिले आणि त्याच्यासाठी आपण एक तासही वेळ काढू शकत नसेल आणि मग वेळ गेल्यावर आपण सावध होतो, तर त्यावेळेस कुठल्याही गोष्टीचा उपयोग नसतो. कारण योगाभ्यासाला तशी वयाची अट नाही आहे. 3 वर्षापासूनची व्यक्ती ऑनवर्ड त्याच्या पुढे कुठल्याही वयात आपण योगासनं करू शकतो. फक्त काही वयात आपल्याला कुठल्या पद्धतीचे योगासनं करायचे, काय करायचे ते आपण योग्य गुरूच्या मार्गदर्शनानेच करू शकतो. मी मनीषा पटेल. सध्या मी शिरपूरला आहे, परंतु मी गेल्या 2 वर्षापासून माझे योगगुरू डॉक्टर श्रीकांत वाडिले सर आणि डॉक्टर वर्षा वाडिले मॅडम दोघं डॉक्टर आहेत, परंतु दोघांनी योगा शिकवण्यासाठी स्वतःला अहोरात्र जनतेसाठी वाहून घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडनं मी माझा योगाचा अभ्यास केला आहे. तत्पूर्वी मी थोडं 2 ते 3 महिने योगाचा अभ्यास आमच्या एक भगिनी आहेत, मैत्रीण भगिनी ज्या नाशिकला होत्या, वंदना पाटील मॅडम, त्यांच्याकडनं मी थोडा योगा शिकली होती. परंतु जो शास्त्रीय पद्धतीने किंवा थोडक्यात आपल्या शरीराच्या सगळ्या अवयवांच्या नियमानुसार आधुनिक पद्धतीने, शास्त्रीय पद्धतीने आणि सगळ्या स्तरावर विकास घडवून आणण्याचा जो योगाचा अभ्यास आहे तो मी डॉक्टर दाम्पत्य यांच्याचकडनं शिकले आणि त्याच्यात मी माझी एक डिप्लोमाची डिग्री पण मिळवलेली आहे आणि हा सगळा खूप मला मोठा फायदा पण झालेला आहे. परंतु तो सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवावा म्हणूनच मी आज तुम्हाला माझा नेहमीचा गणिताचा विषय सोडून आज आपल्याला योगाचा विषय आपल्याकडे सादर करते. तर आता आपण सुरुवातीला
योगासनं कशी करायची, योगासनाचे नियम काय, मग त्याच्यात किती प्रकारच्या स्थिती आहेत, त्या स्थितीचा आजच्या तासापुरता आपण एवढंच बघणार आहोत की योगासन कुठल्या कुठल्या स्थितीत केले जाते. स्थिती म्हणजे आपल्या शरीराच्या स्थिती. त्याच्यात दंड स्थिती आहे, बैठक स्थिती आहे, शयन स्थिती आहे आणि विपरीत शयन स्थिती आहे. पुन्हा या स्थितींमध्ये योगासनं केल्यानंतर आपल्या शरीरावर बऱ्याच वेळा दाब, ताण, तणाव, पीळ म्हणजे ह्या गोष्टी संतुलीकरण वगैरे अशा गोष्टी होत असतात. बाकी भागाचं आकुंचन होतं, प्रसरण होतं. मग ते नेमकं कसं कंट्रोल करायचं, तर त्याच्यासाठी आपल्याला थोडं विश्रांतीकारक आसनही करावे लागतात आणि म्हणून शवासन आणि मकरासन हे 2 महत्त्वाचे विश्रांतीकारक आसन पण आपल्याला बघायचे आहेत. तर आजच्या दिवसाला आपण तेवढा आपला योगासनाचा अभ्यास करणार आहोत. चला, तर मग आपण आज आता पहिली स्थिती बघणार आहोत, दंड स्थिती. दंड स्थिती म्हणजे आपण दंडासारखे आपल्या शरीराचं पोश्चर दिसत असतं. म्हणजेच आपण सरळ उभं राहायचं आहे. याच्यात आपण आपले पाय, आपला तळपायाचा भाग जमिनीवर टेकलेला, दोघं अंगठी आणि टाचा एकमेकांना जोडलेल्या, तसंच आपल्या दोन्ही हात आपल्या शरीराला लागून चिपकले, दोन्ही हात चिपकलेले आणि सरळ मान, नजर आपली उंचीवर स्थिर ठेवायची. ही झाली दंड स्थिती. नजर उंचीवर स्थिर केल्यानंतर आपण आपला पाठीचा कणा सरळ, दोन्ही हात आपल्या शरीराजवळ, दोन्ही पाय अत्यंत सरळ, म्हणजे एका दंडाप्रमाणे आपली शरीराची स्थिती असते. उभं राहून आपल्याला ही स्थिती घ्यायची असते आणि म्हणूनच याला दंड स्थिती असं म्हटलं जातं. दंड स्थिती ही योगासनाची उभं राहून आसनं करायची एक स्थिती आहे. ह्या स्थितीमध्ये आपल्याला एकपादहस्तासन, वीरासन, नंतर त्रिकोणासन असे वेगवेगळे आसन आपल्याला करता येतात. आता आपण दुसरी स्थिती बघणार आहोत, बैठक स्थिती. आता आपल्याला बैठक स्थिती बघायची. तर बैठक स्थितीमध्ये आपण नेहमी बसतो त्या पद्धतीने बसलेल्या स्थितीत दिसतो, परंतु हिच्यात आपण पुन्हा आपले दोन्ही पाय एकमेकांना जोडले, बैठक स्थिती घेऊन आपण दोन्ही पायाचे अंगठे एकमेकांना जोडलेले, पुन्हा टाचेला टाच, गुडघ्याला गुडघा टेकायचा प्रयत्न, दोन्ही हात आपल्या शरीराच्या बाजूला आणि पाठीचा कणा सरळ. असं बसल्यानंतर आपली नजर आपल्या उंचीवर स्थिर करायची की ज्याच्याने आपल्याला सहज आणि व्यवस्थित बसता येईल. बैठक स्थितीतील आसनं आपल्याला या बैठक स्थिती घेऊन करावी लागते, म्हणजे बसून आपल्याला ती आसनं करायची आहेत. या स्थितीमध्ये आपल्याला आसनं घ्यायची आहेत. त्याच्यात बरेचसे आसनं आहेत की अधमसेंद्रासन, नंतर आपण शशांकासन, पृष्ठासन, बरेच आसन आपण बैठक स्थितीतून घेऊ शकतो. ही बसून योगासनं करायची स्थिती आहे. याच्यानंतर आपल्याला स्थिती बघायची जी शयन स्थिती. शयन स्थितीमध्ये म्हणजेच झोपून, पाठीवर झोपून आपल्याला शयन स्थिती घ्यायची आहे. या शयन स्थितीमध्ये आपल्याला पोटाचे आपले बरेच आजारांवर नियंत्रण मिळवता येण्यासाठी आपल्याला शयन स्थितीमध्ये आसन करायचे आहे. मग शयन स्थितीमध्ये आपण पाठीवर झोपायचं. पाठीवर झोपल्यानंतर दोन्ही हात आपल्या शरीराला लागून आणि दोन्ही हाताचे तळवे जमिनीला लागून ठेवायचे. पुन्हा दोन्ही पायाची अंगठी एकमेकांना जोडलेले, टाचेला टाच जोडलेली, गुडघ्याला गुडघा जोडलेला, मान सरळ. दंड स्थितीच्या फक्त ही आडवी पोझिशन आणि आपले हात कोपरपर्यंत सहज जमिनीला टेकलेले पूर्ण. नजर आकाशाकडे, मान सरळ, पाठीचा कणाही सरळ, संपूर्ण पाठीचा भाग आपला, पाठीचा कणा आपला जमिनीला टेकलेला. ही झाली शयन स्थिती. शयन स्थितीमध्ये बरेच आसन आहेत, जसे आपल्याला बघायचं आहे विपरीत करणी, हलासन, सर्वांगासन. हे सगळे आसनं आपल्याला शयन स्थितीतून करायचे. पाठीवर झोपून घेतलेली स्थिती म्हणजे शयन स्थिती. आता याच्या विरुद्ध स्थिती आपल्याला बघायची आहे, ती म्हणजे विपरीत करणी. विपरीत करणी या स्थितीमध्ये आपण उलट झोपणार, म्हणजेच आता आपण पाठीवर न झोपता आपण आता पोटावर झोपणार. पोटावर झोपताना आपल्याला आपण आपले दोघी गुडघे जमिनीला टेकल्यानंतर
उलट झोपण्याची स्थिती घेणार आणि या स्थितीमध्ये आपल्याला आपलं हनुवटी जमिनीला टेकायची आहे. दोन्ही हात हनुवटी जमिनीला टेकायची आहे. दोन्ही हात आपल्या शरीराला लागून पण तळहात जमिनीवर ठेवायचे आहेत. आणि पुन्हा दोन्ही पाय त्याचे बोटं आपल्या जमिनीला टेकलेले आणि त्याच्या वरच्या दिशेने अगदी एका रांगेत आपलं शरीर येईल. असं आपण उलट झोपलं म्हणजेच विपरीत शयन स्थिती. विपरीत शयन स्थितीमध्ये आपल्याला बरेच आसनं करायची आहेत. या मुख्यत्वे शलभासन, शलभासन करायचं आहे, भुजंगासन, धनुरासन, बरेच आसनं आपण विपरीत शयन स्थितीत करतो. विपरीत शयन स्थितीमध्ये आपण पूर्ण शयन स्थितीच्या विरुद्ध बाजूने म्हणजेच आपण उलट दिशेने झोपलेलो असतो आणि म्हणून याच्यातही आपल्याला आपल्या शरीरातील बऱ्याच अवयवांचा चांगल्या पद्धतीने कार्यक्षमता वाढवता येते. ही झाली विपरीत शयन स्थिती. आता आपल्याला या स्थितीमधून बाहेर निघून थोड्या बैठक स्थितीतील एक विश्रांतीकारक म्हणजे स्वस्थ बैठक स्थिती बघायची आहे की त्याच्यात आपल्याला आरामदायी बसता येणार आहे. म्हणजेच आपल्याला पुन्हा जे आपण विश्रांतीकारक आसन बघत आहोत त्याच्यातील पहिली बैठक स्थितीतील आपल्याला स्थिती बघायची आहे. नेहमीप्रमाणे बसल्यानंतर बैठक स्थितीत आल्यानंतर आपण थोडे आपले हात आपल्या शरीराच्या मागच्या बाजूला घेतले आणि थोडं म्हणजे 1 ते 1.5 फूट अंतर आपण आपल्या पायामध्ये घेतलं आणि रिलॅक्स म्हणजे अगदी आपलं शरीर थोडं सैल सोडून ते रिलॅक्स बसलं म्हणजेच आपल्याला बैठक स्थितीमध्ये स्वस्थ बसता येईल. याला आपण स्वस्थ बैठक स्थिती म्हणतो. म्हणजे बैठक स्थितीमध्ये आपल्याला थोडी विश्रांती पण घेता येते. याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे दुसरं विश्रांतीकारक आसन, अत्यंत महत्त्वाचं विश्रांतीकारक आसन म्हणजे ते शवासन. शवासन हे शयन स्थितीतलं विश्रांतीकारक आसन आहे. बऱ्याच वेळा योगासन केल्यानंतर आपल्या शरीरात थकवा जाणवतो आपल्याला आणि मग तो थकवा घालवण्यासाठी आपल्याला विश्रांती गरजेची असते आणि म्हणून आपला 1-2 प्रकारचे योगासनं केल्यानंतर मग आपण तिच्यातून विश्रांतीकारक आसन मिळतो. म्हणून आता आपण बघणार आहोत शयन स्थितीतलं विश्रांतीकारक आसन म्हणजे शवासन. शव अधिक आसन. शव म्हणजे काय तर एखादं प्रेत कसं निश्चल असतं तसं आपल्याला ह्या स्थितीत पडून राहायचं आहे. परंतु ज्या आपल्या सुरुवातीच्या आता ह्या स्थिती आपण बघितल्या त्याच्या थोडं विरुद्ध स्थिती ह्या मिळतात आपल्याला. विरुद्ध म्हणजे थोडं पायातलं अंतर किंवा शरीरापासून आपण हाताचं अंतर वाढवत असतो. तर ही पहिली स्थिती आपण बघणार आहोत शवासन. तर शवासन स्थितीमध्ये आपण आधीप्रमाणे शयन स्थितीत येऊन शयन स्थितीत आल्यानंतर आपण आपले ही झाली आपली प्रॉपर शयन स्थिती. आता याच्यातून आपल्याला शवासनात जायचं आहे म्हणून आपण एकला आपल्या दोघी पायात 1 ते 1.5 फूट अंतर घेणार आहोत. 2ला आपण आपले हात शरीरापासून 5 ते 6 इंच बाजूला ठेवणार. पण हात बाजूला ठेवत असताना आपण तळहात आकाशाकडे करणार आहोत. 2 आणि 3ला आपली मान एक तर सरळ अशीच असेल किंवा मग उजव्या किंवा डाव्या बाजूला कललेली असेल अलिगद आणि हळूवार आपण डोळे बंद करायचे आहेत. ही झाली शवासन स्थिती. याच्यात संत श्वसनची क्रिया चालू राहणार आहे. कुठल्याही पद्धतीने कुठल्याही प्रकारे आपल्याला श्वास रोखायचा नाही आहे. संत श्वसन. शवासन ही अत्यंत महत्त्वाची स्थिती आहे. बऱ्याच प्रकारे आपण शारीरिक व मानसिक थकवा याच्याने घालवू शकतो. आता शवासन स्थिती आपल्याला सोडायची आहे. 1ला हळू मान सरळ, 2ला हळू आपण हात जवळ घेणार आहोत, 2, 3ला आपण पाय जवळ घेणार आहोत, 3 आणि याच्यातून पुन्हा आपण उठून बसणार आहोत, 1, 2. या शवासनाचे खूप फायदे आपल्याला मिळणार आहेत. ज्यावेळेस आपली अगदी
झोप 4 ते 5 तास झालेली नसेल आणि आपल्याला तो थकवा घालवायचा असेल, तर आपण 15 ते 20 मिनिटाचं शवासन घेतलं तरी आपल्या मानसिक आणि शारीरिक थकवा निघून जातो. सगळ्या संस्था आपल्या शरीरातल्या त्यांची कार्यक्षमता व्यवस्थित पद्धतीने, म्हणजे जी काही व्यवस्थित बिघडलेली कार्यक्षमता आहे ती पूर्ववत होत असते आणि यातूनच आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक हा सगळा विकास घडत असतो. म्हणजे समग्र व्यक्तिमत्त्वाची जी घडण आहे या बेसिक आसनामधून आपल्याला पुढे घडवून आणायची आहे आणि म्हणून या स्थिती फार महत्त्वाच्या आहेत. हे विश्रांतीकारक आसने आपल्याला घ्यायचे आहेत. आता पुढचं विश्रांतीकारक आसन म्हणजेच आपला विपरीत शयन स्थितीमधलं विश्रांतीकारक आसन जे आहे ते घ्यायचे, ते आहे मकरासन. मकरासन म्हणजे मकर अधिक आसन. मकर म्हणजे मगर. मगर जसा समुद्राच्या तळाशी किंवा नदीच्या तळाशी कुठेतरी असा निपशीत पडलेला असो, तसं हे आपल्या शरीराची पोझिशन दिसते आणि म्हणून त्यांना मकरासन हे नाव आहे. हे पुन्हा विपरीत शयन स्थितीमध्ये आपण बरेचसे आसन करणार आहोत. आपण नेहमीच शयन स्थितीतच झोपलेलो असतो, परंतु ज्यावेळेस विपरीत शयन स्थितीत झोपतो तर त्यावेळेस आपल्या पोटावर दाब येतो आणि मग त्यावेळेस आपल्याला तिथल्या अवयवांना विश्रांती द्यायची असेल आणि आसनांनी जो थकवा आलेला असेल तो घालवायचा असेल, तर त्याच्या वेळेस आपल्याला विपरीत शयन स्थितीतलं विश्रांतीकारक आसन घ्यावं लागतं आणि ते विश्रांतीकारक आसन आहे मकरासन. याच्यात मग आता आपल्याला विपरीत शयन स्थितीमध्ये जायचं आहे आणि म्हणून आपण बैठक स्थितीतून विपरीत शयन स्थितीत जाणार आहोत. 1 2 3 4. नंतर आपण तरप आसन केल्यानंतर अष्टांग आणि ही झाली आपली विपरीत शयन स्थिती. तिच्यातून आपल्याला आसन करायचं आहे. तिच्यातून आपल्याला विश्रांतीकारक आसन घ्यायचं आहे मकरासन. मकरासनमध्ये आपल्याला आपले दोन्ही हात आपल्या डोक्याकडच्या भागावर घडी करून आणि दोनला आपण आपली मान एका बाजूला डाव्या किंवा उजव्या बाजूला कललेली ठेवणार, म्हणजे गालावर आपण झोपायचं आहे. आणि नंतर आपण आपल्या दोघं पायांमध्ये पुन्हा 1 ते 1.5 फूट अंतर घेऊन आपले पायाच्या टाचा आतल्या बाजूला आणि बोटं बाहेरच्या बाजूला करणार आहोत. तर आपण मकरासन स्थिती घेऊया. 1ला आपण दोन्ही हात डोक्याकडच्या भागाला घडी करून ठेवूया, डोक्याच्या वरच्या भागात. 2ला आपली मान एका बाजूला कललेली, म्हणजे थोडक्यात गाल जमिनीला टेकून आपल्याला झोपायचं आहे. 3ला दोघं पायात 1 ते 1.5 फूट अंतर घेऊन टाचा आतल्या बाजूला, बोटं बाहेरच्या बाजूला, अशी स्थिती आपल्याला घ्यायची आहे. मकरासन हे पण अत्यंत महत्त्वाचं विश्रांतीकारक आसन आहे. ज्याच्याचे या आसनामध्ये मिळणारे फायदे हे शवासनाप्रमाणेच आहेत, परंतु शवासनातले फायदे सगळ्यात जास्त आहेत. आता आपल्याला मकरासन स्थिती सोडायची आहे. 1ला दोन्ही पाय जवळ करणार आहोत आपण. 1 ते 2ला मान सरळ करणार आणि 3ला दोन्ही हात आपण विपरीत शयन स्थितीसाठी आपल्या शरीराजवळ तळहात जमिनीला टेकून ठेवणार आणि हनुवटी जमिनीला टेकली. आता आपल्याला विपरीत शयन स्थिती सोडायची आहे म्हणून तुला अष्टांग हे त्याच्यातून आपल्याला तरप आसन, घसरगुंडी अवस्था 2. 3ला डावा पाय पुढे, 4ला उजवा पाय पुढे, 5ला पुन्हा डावा पाय पुढे, 6ला उजवा पाय पुढे. तर आपण आपली अवस्था घेणार बैठक स्थितीतली. तर अशा प्रकारे आज आपण फक्त योगासन पूर्व स्थिती यांचा आपण अभ्यास केलेला आहे. कुठल्या कुठल्या स्थितीत आपल्याला योगासनं करायची आहेत आणि कुठल्या पोझिशन आपल्याला घ्यायच्या आहेत, शरीराच्या कशा पद्धतीने स्थिती घेऊन आपण आसनं करणार आहोत, तर त्याच्यासाठी आपण ह्या फक्त स्थितीचा आपण आज अभ्यास केलेला आहे. पुढच्या तासिकेला आपण योगासन पूर्व हालचाली, म्हणजे अगदी प्रायमरी हालचाली आपल्याला बघायच्या आहे की ज्याच्याने आपल्याला सगळ्या शरीरातील सगळ्या नसांमधील हवा मुक्त करता येते, म्हणजे कळत नकळत ते सगळ्या शरीरातील नसांचे पवनमुक्त आसन असेल असे आपल्याला ते हालचाली करायच्या आहेत. त्या म्हणजे त्याला आपण प्रायमरी हालचाली किंवा पूरक हालचाली देखील म्हणत असतो. तर त्याचा अभ्यास आपण पुढच्या तासिकेला करणार आहोत. हरिओम.